श्री स्वामी समर्थ. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय 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 जयाजी अगहरणा लोकपाला सर्वेशा, अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थ चरणी जयाची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करते जाणून येती परब्रह्म, वेदांत आवडे तयासी श्रवण करते दिवसनिशी, हेरडे कधी कशस्त्राची वेतनी देवली ठेवली, त्या समयी मुंबापुरी विष्णू बुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांत वारी करुणी लोका उपदेशिती, त्यासी आणावे अक्कलकोटी हेतू उपजला नृपापोटी, बहुत करुणी घाटपटी बुवासी शेवटी आणिले, रात्रंदिन नृप मंदिर वेदांत चर्चा ब्रह्मचारी करती तेने अंत नृपती बहु सुखावे, ख्याती वाढली लोकांत स्तुती करती जन समस्त, सदा चर्चा वेदांत राजग्रही होत असे, एके दिवशी सहस्ते ती ब्रह्मचारी दर्शन येते, श्रेष्ठ जन सांगाती कित्येक होते दयावे, पहावया येतीचे लक्षण ब्रह्मचारी करती भाषण, काही वेदांत विषय काढून प्रश्न करती स्वामीसी, ब्रह्मपद तदाकार काय केल्यानं होय निर्धार तैसे, ऐसे एकुणी सत्वर येते राजे हसले, मुखे काही न बोलती वारंवार रहस्य करती, पाहुणी ऐशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय म्हणे, हातो वेडा संन्यासी भुरळ पडली लोकांसी, लागले व्यर्थ भक्ती सियाने ढोंग मजविले, तेथून या निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी, लोक बोलते हसू तरी तुम्ही व्यर्थ फसला हो, पाहुणे तुमचे अज्ञान याचे वाढले ढोंग पूर्ण, वेदशास्त्र अधिक ज्ञान याते काही असे ना, ऐसे ब्रह्मचारी बोलोनी पातले आपल्या स्वस्थानी, विकल्प पातला म्हणी स्वामीसी तुच्छ मानती, नित्य नियम सारोन ब्रह्मचारी करती शयन, जवळी पारशी दोघी जण नेही निद्रिस्त झाले, निद्रा लागली बुवासी लोटली या काही दिशी, एक स्वप्न तयासी चमत्कारिक पडलेसे, आपल्या अंगावरी वृश्चिक एकाएकी चढले असंख्य, महाविचारी त्यातून एक दंश आपणा करीत असे, ऐसे पाहुणी ब्रह्मचारी खडबोळून उठले लवकरी, बोबडी पडली वैखरी शब्द एक न बोलवे, जवळी होते जे पारशी जागृती आले तयासी, त्यांनी धरणी बुवासी सावध केले, त्यावेळी मग स्वप्नीचा वृत्तांत तयासी सांगती समस्त, म्हणती आता काय अर्थ ऐसे स्वप्ने कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी, पुसता मागील प्रश्नासी खदखदा स्वामी हसले, मग काय बोलते यदेश्वर ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्ने देखून ऋषिकांसी काय म्हणून भ्यालासी, जरी वृथाभय माने तसे मग ब्रह्मपद जाणसी कैसे, ब्रह्मपद तदाकार होणे हे नव्हे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे फुकट आता न याची, बुवा प्रतिपट लिखून धरले तत्काळ स्वामीचरण, प्रेमाशून्य भरले नयन कंठ झाला सदोदित, तया समयापासून भक्ती जडली स्वामीचरणी, अहंकार गेला पळोनी ब्रह्मपद योग्य झाले, इति श्री स्वामीचरित सारामृत नाना प्राकृत कथा समर्थ, सदा परिसत भाविक भक्त सप्तमोध्याय गौढा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता, राजे निजाम सरकार याचे पदरी दप्तर, राजे राय बहादर शंकरराव नामक, 6 लक्षाची जहागीर तया प्रति, सकल सुखी अनुकूल असती, विपुल संपत्ती संतती काही कमती असेना, परिपूर्व कर्म आघात तया लागला, ब्रह्मसंबंध उपाय केले नानाविध परिबाधा न सोडी, संबंध बाधा म्हणून चैन न पडे, रात्र दिन गेले शरीर सुख न गोड न लागे, अन्न पाणी नावडे भोग विलास सुखो भोग कैसा त्याचे, निद्रा न्यायची रात्रंदिवस चिंता नळे पोळले, केली कित्येक अनुष्ठाने तैसेची ब्राह्मण संतर्पणे, बहुसाल दिली दानी आरोग्य व्हावे म्हणून, विडले संसार शक्यसी त्रासेले, अभवयात्रेसी कृष्णवर्ण आला शरीरासी, रात्रंदिन चैन नसे, कोणा लागी जावे शरण मजवरी, कृपा करील कोण, सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ, मग केला एक विचार प्रसिद्ध चित्र श्री गाणगापुरा, तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी, सेवा केली बहु असं ऐसे लोटले 3 मासे, एके रात्री त्यास स्वप्ने दृष्टांत झाला, अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा, येती वचनी भाव धरावा तेने व्याधी जाय दुरी, तरी ते तेथेची राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले, पुन्हा त्यासी स्वप्न पडले अक्कलकोटी जावे तो, हे जाणून हित गोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित, तया नगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी, स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगती, कित्येक प्रातस्नानी करून पूजा द्रव्य घेऊन अर्पावया समर्थ चरणी जाती अतित्वरेने, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध, सदा परिसोत प्रेमळ भक्त अष्टमोध्याय गौडहा. श्री स्वामी चरणार्विंदमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्याय. श्रीरस्तु. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तन नित्य होते, ब्राह्मण भोजने, स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालते, दिग्दंतरी गाजली ख्याती कामना धरणीचे तिल, बहुत लोक दर्शना येते अक्कलकोट नगरात, ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक शूद्र आणि अनामिक, पारसी यवन भाविक दर्शना येते धावनी, यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमयी नगरी, साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येते पे, किती वर्णावे महिमान तेथे अवतरले परब्रह्म, ते नगरी वैकुंठ नाम प्रत्यक्ष भासू लागले, असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशात आनंदमय झाले, चित्त समाधान वाटले, जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य, स्वामी सेवा सकाळी कथीच्या हस्ते होत असे, व्याधी दूर करावी म्हणून विनंती करली स्वामी चरणी, तरी आपण लागून द्रव्य काय देईन, बाईसी द्रव्य लोभपूर्ण आनंद दिले, तियेचे मन म्हणे मी इतके करीन 2 सहस्त्र रुपये द्याल की, ते म्हणती बाईस इतके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्त्र रुपये असे देईन सत्यवचन आहे,
बाई विस्मित झाली आणि ती म्हणे, हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव नामक करीत शंकरराव तैसे करती. बाई आनंदिली चित्ती म्हणे, मी प्रार्थून या स्वामी प्रति कार्य आपले करीन. बाई स्वामीसी बोले वचन, हे ग्रस्त थोर करीन. परिपूर्व कर्म या लागून ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करून मुक्त करा व्याधीपासून. ऐसे ऐकता वरदानी समर्थ तेथून उठले. यवन स्मशानभूमीत आले येथे राजे त्वरित. एकानुतून खाचेत निजले छारी टाकून. सेवे करी शंकररावासी म्हणती, लीला करून याशी चुकविले तुमच्या मरणाशी निश्चय मानसी धरावा. शंकररावे त्या दिवशी खाना दिला फकीरासी आणि शेखनूर दर्ग्यासी एक कफनी चढवली. मग काही दिवस लोटतो स्वामी राजा आज्ञापित. बारीक वाटून निंबपित्र 10 मिरी त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध झाला. स्वामी राजवैद्य व्याधी पळे आपणची. प्रकृतीसी आराम पडला. राव गेले स्वनगराला. काही मास लोटतात याला ब्रह्मसंबंधी सोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शन आले अक्कलकोटासी. घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित झाले. म्हणती, व्याधी गेल्यानंतर रुपये देईल 10,000. ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे. महाराज आज्ञापित गावाबाहेर आहे मारुती. तेचून गच्ची निश्चित मठ तुम्ही बांधावा. ऐशिया एकाच स्थानी राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामी भारी करिता. ती सर्वानुमते त्याची मठ बांधेला चुने गच्ची. कीर्ती शंकररावाची अजरामर राहिली. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा परिसुत भाविक भक्त नवमोध्याय गौडा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.